मधुर हृदय अधूर हृदय याचा अर्थ असा आहे, जसं आपल्याला भागवत सरांनी पण सांगितलं की असं म्हटलं जातं शास्त्रीय दृष्ट्या की ज्याला मधुमेह झालेला आहे अशा व्यक्तीच्या हृदयाची जी कंडिशन आहे ती एकदा हार्ट अटॅक येऊन गेलेल्या व्यक्तीच्या हृदयासारखी असते. म्हणून आपण शब्द वापरला अधूर हृदय. आणि ते मराठी प्रसिद्ध गाणं ऐकलं असेल, गुंतता हृदय हे. तर तसं ते गुंतता हृदय हे मधुमेहाच्या पाशी गोड साखर हृदयाला ठेवते उपाशी. हृदयविकार फक्त जास्त वयामध्ये होतो आणि हे दोन्ही आजार वेगळे आहेत. तुम्हाला सांगतो की मधुमेहाला बाकी सगळ्या आजारांचं महाविद्यालय समजलं जातं. मधुमेह हा नुसतं साखरेचा आजार नाही, तो रक्तवाहिन्यांचा आजार आहे. तो पेशींवर ऊतींवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून आणि हृदयविकार फक्त जास्त म्हणजे फक्त जास्त वयात हृदयविकारामध्ये मधुमेह सुद्धा आजकाल आमच्या पाण्यात असे पेशंट आहेत जे 18 आणि अशा व्यक्तींना ऑब्व्हियसली ज्यांना मधुमेह आहे त्यांना हृदयविकार होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त आहे. आणि दोन्ही आजार वेगळे आहेत असं समजू नका. ज्याला मधुमेह आहे त्याला हृदयविकार आहे प्रमाणामध्ये आहे. म्हणून मधुमेह आणि हृदय अगदी जीवलग मित्र आहे, पण त्याच्यामध्ये वाईट पडतात. म्हणून आपल्याला त्यांना त्यांची मैत्री ठेवून द्यायची नाहीये. आपल्याला हृदय एखादा मधुमेह म्हणजे काय तुम्हाला माहिती की रक्तातील शर्करा वाढते. शरीरामध्ये इन्सुलिन नावाचा जो हार्मोन असतो आपल्या शरीरामध्ये तो एका किल्लीसारखं काम करतो. म्हणजे शरीराचं इंधन किंवा पेट्रोल म्हणजे ग्लुकोज. आपण काहीतरी खाल्लं तर त्याच्यापासून तयार होतो ग्लुकोज. त्या ग्लुकोजला पेशींच्या आतमध्ये जाण्यासाठी इन्सुलिन नावाची किल्ली लागते. ते हे इन्सुलिन जर कमी तयार होत असेल किंवा तयार झालेले इन्सुलिन काम करत असेल तर रक्तातली शर्करा वाढते गरजेपेक्षा, तेव्हा आपण त्याला मधुमेह झाला असतो. काय करतं, समजा असं दिलं की रक्त शर्करा खूप जास्त वाढलेली आहे तर अशा पेशंटला काय काय होण्याची शक्यता असते, रक्त हे घट्ट होतं जास्त, हृदयाला ऑक्सिजन कमी मिळतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. एवढ्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे आपल्याला वाटतं की फक्त ब्लडचा रिपोर्ट, शुगरचा रिपोर्ट घेतला, शुगर वाढलेली आहे म्हणजे आपल्याला डायबिटीस आहे किंवा शुगर कंट्रोलमध्ये म्हणजे डायबिटीस कमी झाला, तर तेवढं पुरेसं नसतं. तर जेव्हा आम्ही याच्यात हा पण महत्वाचं आहे की जेव्हा बरेचदा असा अनुभव होतो की आम्ही काही ट्रीटमेंट लिहून दिली, गोळ्या औषधी लिहून दिल्या, त्याच्यामध्ये शुगरची कुठली, ब्लड प्रेशरची कुठली, रक्तपातळाची कुठली, कोलेस्ट्रॉलची कुठली, या 4-5 गोष्टी विचारून घेतात बरेच पेशंट. पण मग फक्त शुगरची चालू ठेवा, सिलेक्टिव्हली, बाकी सगळ्या बंद करा असं नसतं. कारण फक्त शुगरची गोळी ट्रीटमेंट घेऊन आपल्याला काहीच साध्य होत नाही. यासाठी आपल्याला हे त्याच्यावरचं सायंटिफिक कारण आहे की आपल्याला ज्याला मधुमेह आहे त्या व्यक्तीला हृदयविकाराचा धोका 2 ते 4 पट जास्त असतो. हे सायंटिफिक फॅक्ट आहे. मधुमेह व्यक्तींना हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे काय घाबरून टाकणं हा त्याच्यावरचा उद्देश नाही, पण वास्तवाची जाणीव करून देणं हे आमचं काम आहे, हे सांगणं गरजेचं आहे. इनव्हिजिबल कनेक्शन म्हणजे काय, म्हणजे मधुमेह आणि हृदयविकार यांचा परस्पर संबंध आपल्याला बाहेरून दिसत नाही, असं आपण इनव्हिजिबल अदृश्य स्वरूपातलं जे कनेक्शन असं का म्हणतो आपण, कारण बरेचदा मधुमेहामुळे वेदना होत नाही. काय होतं की अनियंत्रित मधुमेह असल्या की आपल्या मज्जासंस्थावर परिणाम होतो. नर्व्हची जी सेन्सेशनची क्षमता असते ती कमी होते, वेदना होत नाही. पायाला टोचलं, काही जरी झालं, आपल्या पायात असे पेशंट आहेत ज्यांना हार्ट अटॅक जरी आला तरी छातीमध्ये वेदना होते. तुम्ही विचार करा एखाद्या हार्ट अटॅक आहे, छातीत दुखलंच नाही, करणार कसं हार्ट अटॅक लागला, हा त्याच्या मागचा जास्त धोका आहे. म्हणून आम्ही त्याला इनव्हिजिबल कनेक्शन म्हणतो किंवा अदृश्य कनेक्शन म्हणतो. सुरुवातीला त्रास होत नाही. ब्लॉकेज हृदयविकारामध्ये काय होतं, ब्लॉकेज हळूहळू वाढतो, काहीही लक्षणं नसताना हार्ट अटॅक येऊ शकतो. हे जास्त धोकादायक आहे मधुमेहामध्ये. याचा वयाचा पण संबंध नाही. कमी वयाच्या डायबिटीस मध्ये सुद्धा उलट आजकाल आम्ही असं बघतो की ज्यांचं वय कमी आहे, कमी वयामध्ये त्यांना डायबिटीस होतो, त्यांना होणारा हृदयविकार हा जास्त अग्रेसिव्ह असतो. सर, आज आपण डायबिटीज आणि मधुमेह यावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले, काय सांगाल याबाबत? डायबिटीसच्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण फार जास्त असतं आणि त्यामुळेच आपण जर बघितलं, अगदी एक व्यक्ती ज्याला मधुमेहाचा त्रास नाही आहे याविरुद्ध ज्या व्यक्तीला मधुमेहाचा त्रास आहे यामध्ये हृदयविकाराचं प्रमाण हे ऑलमोस्ट 2 ते 4 पट जास्त असतं. आणि अशामुळेच मधुमेही रुग्णांनी आपल्या हृदयाची काळजी अतिशय सजगपणे करणं आवश्यक आहे. आणि आजचा उपक्रम हा आम्ही सर्वांनी जो आयोजित केला त्याचं मुख्य कारण हे आहे की जी डायबिटीसची रुग्ण स्वतःच्या शर्करेबद्दल, स्वतःच्या ब्लड प्रेशर्स आणि कोलेस्ट्रॉलबद्दल सजग असतात, त्यांना त्यांच्या आयुष्यमान अतिशय निरोगीपणे
राहता येतं. त्याचं मुख्य कारण असं की डायबिटीसच्या व्यवस्थापनामध्ये जर ही रुग्ण स्वतःचं ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, त्यातल्या त्यात बॅड कोलेस्ट्रॉल याचं नियमन करत असतील व्यवस्थित, तर त्यांना हृदयविकाराची शक्यता अगदी जो सामान्य रुग्ण आहे ज्याला मधुमेह नाही, अगदी त्याचप्रमाणे ती कमी करता येऊ शकते. आणि त्यामुळेच डायबिटीज असणे हा जो त्यांच्यासाठी एक फार मेजर रिस्क फॅक्टर आहे, तो असून सुद्धा त्यांना निरोगी आयुष्य जगता येईल. त्यांना हृदयविकारापासून जे साधारण आपण बघितलं, मधुमेहामध्ये हृदयविकार साधारण 10 ते 20 वर्ष आधी आपल्याकडे आधी येतो. जर तुम्ही पाश्चिमात्य देशाचं प्रमाण बघितलं तर ते 40 नंतर हृदयविकाराचं प्रमाण हे जास्त आहे. आपल्याकडे मात्र 40च्या आत रुग्णांना हृदयविकार येतो. आणि हा त्रास त्यांना जाणवू नये किंवा त्यापासून ऍटलिस्ट आपण स्वतःचं संरक्षण करा आपल्या हृदयाचं, यासाठी आजचं हे आरोग्य प्रशिक्षण शिबिर होतं. त्यामध्ये आम्ही हृदयविकाराच्या झटक्यापासून दूर राहण्यासाठी जी कोलेस्ट्रॉलची लेवल, ब्लड प्रेशर, हे अगदी अत्यंत साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत ज्याचं नियमन पेशंट स्वतः सुद्धा करू शकतो. आणि त्यांनी त्याची जाणीव जर ठेवली तर नक्कीच तो स्वतःच्या आणि आपल्या नातेवाईकांच्या काळजीमध्ये समावेश होतो. सर, हे आजार होण्याचे कारण काय असतं? नाही, आता डायबिटीज, मधुमेहाचं सगळ्यात महत्वाचं काय ना की आजकाल स्थूलता हे त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज. तर इन्सुलिनची कमतरता असणे शरीरामध्ये, म्हणजे आपलं स्वादुपिंड इन्सुलिनच तयार करत नाही, मग त्याला एक टाईप 1 डायबिटीज म्हटलं जातं. इथे तुम्हाला डायबिटीजसाठी इन्सुलिन घ्यावं लागतं कारण ते तुमच्या शरीरात तयार होत नाही म्हणून. त्याच्या विरुद्ध टाईप 2 डायबिटीज असतात त्याच्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स असतो, म्हणजे इन्सुलिन तयार होतं, उलट मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं, परंतु ते जाऊन ज्या पेशीवर काम करायला पाहिजे ते करत नाही. आणि त्याचं मुख्य कारण असतं की जे आपण आजकाल आपली बैठी जीवनशैली आहे, आपला व्यायामाचा अभाव आहे, काही व्यसन आहे, आणि ऑफकोर्स या सगळ्यांच्या मागे तुमच्या घरात जर जनुकीय तशी हिस्ट्री असेल, म्हणजे तुमच्या आई वडिलांना, तुमच्या भावा बहिणीला जर मधुमेहाची हिस्ट्री असेल तर नक्कीच तुमच्यामध्ये सुद्धा मधुमेह होण्याची शक्यता खूप जास्त असते. परंतु जर आपण आपली व्यायामाची साधारण 30 ते 40 मिनिटाची सवय ठेवली, व्यसनांपासून दूर राहील आणि स्थूलता म्हणजे आपलं वजन हे नियंत्रित ठेवलं, साधारण वजन किती असायला पाहिजे, आपली उंची वजा 100 म्हणजे जेवढं होतं, उदाहरणार्थ माझी उंची 165 आहे, त्यातून मी 100 वजा केलं तर माझं वजन साधारण 65 किलो असायला पाहिजे किंवा त्याच्या खाली असायला पाहिजे. असं जर आपण आपल्या वजनाचं नियमन ठेवलं तर आपल्याला डायबिटीज होण्याची शक्यता अत्यंत कमी राहते. सर, पण या सर्व आपण जसं सांगितलं, व्यायाम असतील किंवा आपल्या सवयी असतील, लाईफ जगण्याच्या असतील किंवा धूम्रपान वगैरे ह्या ज्या सवयी असतील, यापासून दूर असणाऱ्यांना सुद्धा या आजाराला सामोरे जावं लागतं. आता हा प्रश्न मला अगदी दररोज माझ्या ओपीडी मध्ये विचारला जातो, कारण बऱ्याच वेळेला एखादा माझ्याकडे आता परवाच्या दिवशी एक 32 वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी झाली आणि मग त्याचं असं होतं की मला कुठलंच व्यसन नाहीये, मला डायबिटीज नाहीये आणि मी अगदी स्वतःचं काम अगदी दररोज करतो, बऱ्यापैकी कष्ट करतो, मग मला हा हृदयविकार झटका का आला. तर इथे कारणं वेगळी पण असू शकतात. उदाहरणार्थ त्या पेशंटमध्ये त्याचं लायपोप्रोटीन ए आणि LDL कोलेस्ट्रॉल याची हे बरंच वाढलेलं होतं. तर काही रुग्णांमध्ये फक्त कोलेस्ट्रॉल वाढलंय, त्याचं आता हे प्रत्येक रुग्णामध्ये चेक करणंही शक्य नाही, त्यामुळे कधी कधी हे अचानक अशा प्रकारे उद्भवतात आणि आपल्याला जाणवतात. परंतु अशा रुग्णांमध्ये ज्यांना डायबिटीज आहे आणि ज्यांना डायबिटीज नाही याच्यामध्ये नक्कीच खूप जास्त तफावत आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही ज्यांच्यामध्ये धूम्रपान जे लोक करतच नाही त्यांच्यामध्ये हार्ट अटॅक येणारच नाही अशी शक्यता नाहीये, कारण त्याच्यामध्ये दुसरे फॅक्टर्स असू शकतात. मल्टिपल फॅक्टर असल्यामुळे हा भाग आपल्याला वेगळा दिसतो. परंतु ज्यांच्यामध्ये डायबिटीज आहे त्यांच्यामध्ये नक्कीच तो 4 पटीने जास्त. समजा मी आता एक तुम्हाला अभ्यासच सांगतो, 2020 मध्ये जो अभ्यास झाला होता त्यामध्ये असं दिसलं की हृदयविकार हा 21% डायबिटिक्सला होतो, त्याविरुद्ध ज्यांना शुगर नाही त्यांच्यामध्ये तो 11% रुग्णांमध्ये आढळतो. ते वेगळे कारण असतात. त्याच्यामुळे असं नाहीये की तुम्हाला हे सगळं काही नसेल तर तुम्हाला हार्ट अटॅक येणारच नाही, पण ऑफकोर्स त्याची शक्यता फार कमी होते. दुसरं, ज्या वेळेला तो तुम्हाला स्मोकिंग किंवा मधुमेह या गोष्टी असताना येतो त्यावेळेला तो खूप जास्त तीव्र असतो, म्हणून त्या हृदयविकारापासून तुम्हाला त्याचे पुढचे जे दुष्परिणाम आहेत ते पण जाणवतात. त्याच्या कम्पॅरिझन मध्ये जो स्मोकिंग करत नाही, ज्याला मधुमेह नाही, अशांमध्ये हृदयाची पंपिंग टिकून राहते आणि तो पेशंट एकदा जो हृदयाचा झटका आला आहे त्याच्यापासून परत त्याला तसा त्रास होत नाही. याच्या विरुद्ध समजा एखाद्या पेशंटला मधुमेह आहे, त्याच्यामध्ये आम्ही अँजिओप्लास्टी केली, त्याचा बायपास केलं, तर त्याला परत हृदयविकारा झटक्याने शक्यता जास्त राहते कम्पेअर टू अ पर्सन ज्याला मधुमेह नाही. सर, सर्वसामान्य नागरिक
आणि पेशंट यांनी दोघांनी काय काळजी घ्यावी यासाठी? सगळ्यात महत्वाचं, आपण आता पूर्वी 40 नंतर सांगायचो, मी सांगेल की 30 नंतर तुम्ही स्वतःचं एकदा एक बेसिक हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे अशा व्यक्तींनी ज्याच्या घरात मधुमेहाची हिस्ट्री आहे, ज्याच्या घरामध्ये आई वडिलांना हृदयविकाराचा झटका येऊन गेलाय, किंवा ज्याच्या घरामध्ये कोणीतरी दुसरं व्यसनाधीन आहे. म्हणजे एखादा पेशंट, त्याच्या घरात जर आई वडील कोणीतरी स्मोकिंग करत असेल ना, तर नक्कीच अशा व्यक्तींना पॅसिव्ह स्मोकिंगमुळे सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे कुठलाही व्यक्ती असेल त्याने 30 नंतर एकदा सुरुवातीला, आणि नंतर मग साधारण 5 वर्षाला सुरुवातीच्या 40 पर्यंत, नंतर 3 वर्षाला 40 नंतर, आणि 50 नंतर 2-2 वर्षाला आपलं स्वतःचं वैद्यकीय जे हार्ट चेकअप म्हणण्यापेक्षा एक बेसिक हेल्थ चेकअप करून घ्यावं. ज्याला प्रॉब्लेम असेल त्यांनी ते नियमित करणं गरजेचं आहे. पण ज्याला काहीच त्रास नसेल त्यांनी सुद्धा रेग्युलर आपल्या तपासण्या करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्याला आजार लवकर ओळखता येईल. आणि जर लवकर ओळखता आला तर त्याचं नियमन हे औषधं विना करता येईल. बऱ्याच वेळेस काय होतं, लोकांना भीती वाटते की मी अमुक गेलो, तपासण्या केल्या, मला काही प्रॉब्लेम नाही, डॉक्टर गोळ्या देतील, मग गोळ्या आयुष्यभर खायच्या का? आणि गोळ्या खाणं याच्यामुळे किडन्या खराब होतात, हा एक फार मोठा गैरसमज बऱ्याचशा लोकांमध्ये असतो. ब्लड प्रेशरच्या गोळ्या, शुगरच्या गोळ्या, ह्या गोळ्यांमुळे किंवा कोलेस्ट्रॉल, या गोळ्यांना कुठल्याही प्रकारे किडनी बाधित होत नाही. उलट हे तुमच्या हृदयासाठी, तुमच्या किडनीसाठी, प्रोटेक्शनसाठी तयार केल्या पाहिजे. बऱ्याचशा ब्लड प्रेशरच्या गोळ्या ह्या फक्त किडनीला प्रोटेक्ट करण्यासाठी दिल्या जातात. डायबिटीसच्या रुग्णांमध्ये बीपी नसताना सुद्धा एक कमी प्रमाणात काही औषध दिले जातात, ARB किंवा AC इनिबिटर्स म्हटले जातात. याचं मुख्य कारणच असतं की त्यांच्यामध्ये किडनीवरती परिणाम होण्याची शक्यता असते मधुमेहाकडनं. तसंच त्यांना कोलेस्ट्रॉलची गोळी दिली जाते. नॉर्मल व्यक्तीला आम्ही 130 LDL कोलेस्ट्रॉल ठेवायला सांगतो, ते डायबिटीसच्या पेशंट 100च्या आत सांगतो. ज्याची अँजिओप्लास्टी झाली त्याला 70च्या आत सांगतो. त्यामुळे प्रत्येक पेशंटचं वर्गीकरण करून ठेवलेलं आहे, आणि प्रत्येक पेशंटमध्ये आपल्याला अग्रेसिव्ह काम करायला लागतं. एखादा व्यक्ती नाजूक असेल तर आपण ते जास्त काळजी घेतो. अगदी तसंच एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल तर त्याला आपल्याला जास्त तीव्रतेने संरक्षण करणं त्याचं गरजेचं आहे. त्यामुळेच गोळ्यांची भीती बाळगू नये. आपलं वैद्यकीय जे काही मूल्यमापन आहे ते वेळोवेळी करून घेणं, आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं घेणं, हे मला वाटतं सर्वसामान्यांनी करणं गरजेचं आहे. सर, काही जणांना जर याबाबतच्या हेल्थ चेकअपसाठी यायचं असेल, किंवा आपली याच्यासाठी यायचं असेल, दाखवण्यासाठी जर यायचं असेल, त्यांनी कुठे यावं आणि कसं संपर्क करावा? नाही, आमच्याकडे तशी हेल्थ चेकअपसाठी एक वेगळी टीम आहे. आम्ही आता अशा दिवाळीच्या वेळेला, परत नवीन वर्षाच्या सुरुवातीला, जागतिक हृदय दिन, अशा वेळेला वेगवेगळे कॅम्प सुद्धा राबवतो. कारण आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा एक फॅक्टर असतो की या सगळ्यांना लागणारा खर्च. तर ह्या बऱ्याचशा तपासण्या ह्या आम्ही अगदी कमी, म्हणजे 50%पेक्षाही कमी खर्चामध्ये, साधारण या वेगवेगळ्या ओकेजन्सचा हे घेऊन, ते फक्त एक हे असतं आपल्याला साधारण की नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण एक संकल्प बरेचसे लोक करतात, त्यावेळेला आम्ही पण त्याचाच एक उपयोग, कारण आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी काही सवलती लोकांना हव्या असतात. या गोष्टींचा एक सुरेख उपयोग आमच्या हॉस्पिटल करून घेतलाय, तो म्हणजे की या सर्वांना मूल्यमापन करण्यासाठी जो वेळ दिला जातो, आणि जी खर्च, एक साधारण जो वेळ आणि कन्सल्टंटचा एक खर्च होतो, त्याच्यात त्यांनी हे केलंय की आपण एका टीमला आमच्या संपर्क साधायचा. ती टीम तुमच्याकडनं सगळ्या टेस्ट करून घेते, आणि त्यानंतर गरजेनुसार तुम्हाला ज्या डॉक्टरांना दाखवायचं त्या डॉक्टरांकडे पाठवते सुद्धा. जर तुम्हाला आमच्याकडे भेट द्यायची असेल तर मी कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये पहिल्या मजल्यावरती आमचं कार्डिओलॉजी डिपार्टमेंट आहे, तिथे पूर्ण वेळ असतो. सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 5 आम्ही या वेळेस तिथे उपलब्ध आहोत. आणि कुठल्याही प्रकारची हृदयासंदर्भातली तक्रार असेल तर तुम्ही आम्हाला येऊन नक्कीच भेटू शकता. या वेळेला तुमचं मूल्यमापन करून तुमच्या सध्याच्या हृदयाची स्थिती आणि तुम्हाला भविष्यकालीन घेण्याची काळजी याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन आमच्याकडनं केलं जाईल. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद. आरोग्य जागृती. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है.
हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं।